और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान समाजसेवक सोनम वांगचुक यांना हटवण्यात आल्याचा आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवलीत मूक निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांवर लाठी, लोकशाहीवर घाव, लोकशाही वाचवा, विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका अशा घोषणा आणि संदेशाद्वारे आपली भूमिका मांडली। डोंबिवलीकरांनी सांगितलं की लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे। अशा परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठीचार्ज हा लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी उपस्थितांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न हा देशाच्या लोकशाही परंपरेसाठी घातक असून अन्यायाविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी समाजानं एकजुटीनं उभं राहण्याची गरज आहे। या मूक निषेध आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। आंदोलन शांततेत पार पडले असून लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यात आला। गेल्या 12 वर्षापासून जर आपण बघत असाल तर 12 वर्षात आपण खासदार फुटताना बघितले, आमदार फुटताना बघितले, पक्ष फुटताना बघितले, शिक्षकांचे पेपर फुटताना बघितले आणि नीटच्या परीक्षेचे पेपर फुटताना बघितले। साधारणतः 20 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आज इथे ऐरणीवरती आलेला आहे। सुमारे 2100 वरती विद्यार्थ्यांनी आपल्या आत्महत्या केल्या। आज आपण ज्या डोंबिवली शहरात उभा आहोत, या डोंबिवली शहरातनं सुमारे 3 ते 4 विद्यार्थ्यांचं भवितव्य आज या नीटच्या परीक्षांच्या माध्यमातून आज पणाला लागलंय। आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, हे सगळे प्रश्न घेऊन शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक सर हे गेले 22 दिवस हे उपोषणाला बसलेले आहेत। 500 मीटरच्या अंतरावरती संसद आहेत, त्याच्याच पासून जवळ पंतप्रधानांचं निवासस्थान आहे। पण केंद्रीय शिक्षण मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा मोदी सरकारमधला कुठलाही नेता यांनी नक्की उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय आहे याबाबत बिलकुल त्याकडे लक्ष दिलं नाही। आणि त्याचा परिपाक म्हणून जे काही सगळं त्यांचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलन चालू असताना अचानक परवा एखाद्या मुटकुळी बांधावी त्याप्रमाणे सोनम वांगचुक सरांसारख्या एका ज्येष्ठ शिक्षण तज्ञाला ज्या पद्धतीने सरकारने उचलून इस्पितळात दाखल केले हे निषेधार्ह आहे। या संदर्भात काल जो काही मोर्चा आयोजित केला गेला होता त्याच्यामध्ये सरकारने अत्यंत अमानुषपणे मुलं किंवा मुली लहान असतील किंवा काय असतील असे न बघता त्यांचे अगदी कपडे फाटेस्तोर, रक्तबंबाळीस्तोर, प्रसंगी बेशुद्ध पडेस्तोर जी त्यांना मारहाण केली आहे, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात हे म्हणजे इंग्रज सरकार ज्या वेळेला होतं ते बरं होतं असं म्हणायची पाळी आली। आज सरकारला प्रश्न विचारायचं होतं मोदी सरकारला की तुम्ही लायर तर होताच, पण तुम्ही आज जनरल डायर सारखी कृती करून तुम्ही कायर आहात हे दाखवून दिले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित ज्याप्रमाणे मागणी होते त्याप्रमाणे राजीनामा दिला पाहिजे। परंतु काल जो अत्याचार झाला त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमित शहा आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील राजीनामा देणं अपेक्षित आहे। आणि आज त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे या सर्व आंदोलनांना आणि काल जो लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ इथे एका मूक निषेध मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं। आणि जरी मनसेने आयोजित केलं असेल तरी डोंबिवलीकर नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे, आपण पाहत असाल, उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा दिलेला आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व डोंबिवलीकरांचे आभार मानतो आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीत, विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नावर आंदोलन करत राहील।
अध्यक्षमध्ये काय सांगा की आज जे आंदोलन केलेलं आहे ते एका डोंबिवलीकरांचं आहे, केवळ महाराष्ट्र कशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं का आपण जे दिल्लीमध्ये काल विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, दिल्ली सरकारच्या पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर मारहाणी केली, याच्यासाठी आपण सर्व डोंबिवलीकर म्हणून आपण इथे आलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे। या आव्हानाला प्रतिसाद देता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या जनतेने मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिले। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। या देशामध्ये लोकशाही आहे, पण आपण बोलायचं नाही। नीटचा पेपर फुटला, पण आपण बोलायचं नाही। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भविष्याचं, पण आपण बोलायचं नाही। 20 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली, पण आपण बोलायचं नाही। अरे लोकशाही आहे, मग आपण बोलायचं नाही? हा, वांचू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखं ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथं उपोषण करतायत। ते स्वतःसाठी करतायत, त्या देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत, पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही। आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात। मला एकच या आपल्या माध्यमातून एक सांगायचं, सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचं। आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता। मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचंय, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थुथू करते। ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केलाय। माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे फाडलेत, हे दिसत नाही यांना? हे सरकार आंधळ झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय। म्हणून आज आम्ही सर्व डोंबिवलीकर म्हणून आम्ही मुक आंदोलन साठी इथे उपस्थित राहिलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे उपस्थित झालेलो आहे, पुतळ्यांच्या इथे। डॉक्टर बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं, संविधान कितीही चांगलं असेल, पण जर ते राबवणारे सत्ताधारी जर चांगलं नसेल तर त्या संविधानाचं परिणाम हे वाईट स्वरूपात होतील। आणि त्याचेच परिणाम आता इथे या देशामध्ये दिसू लागलेत संपूर्ण। आणि या भारतीय जनता पार्टीचा संविधान बदलण्याचा जो कार्यक्रम चालू आहे लपून छपून, हा मला वाटतं या मार्गाने त्यांनी पुढे नेण्याचं सुरू ठेवलंय। आपल्या मार्फत मला एकच घटना सांगायची इथे, का काल काही विद्यार्थी याच ठिकाणी येऊन आंदोलन करत होते, दिल्लीत घडलेल्या घटनाला निषेध करत होते, तर काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली का इथे असे आंदोलन करायचं नाही, तुम्हाला आम्ही मारू। ते जे विद्यार्थी आहेत त्यांना मी इथे आपल्या मार्फत सोशल मीडियाच्या मार्फत सांगतो, आपण आम्हाला संपर्क साधा, आम्ही आपल्या सोबत इथे राहून आंदोलन करू। मग कोण हे भाडेके टट्टे येतात का आम्ही बघू। धन्यवाद। वंदे मातरम। हे एक आंदोलन, मुख्य आंदोलन केलं जात आहे, जंतर मंतर झालेलं लाठीचार्ज। तुमची नेमकी सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे जी विद्यार्थ्यांची मागणी आहे की जे शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा। कारण जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते नीटच्या, त्यातले जवळजवळ 20 जणांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे ते आंदोलन करतायत। पण ते निर्दयीपणे ते चिरडले जात आहे, ते त्यांना अमानुषपणे त्यांना मारलं जात आहे। त्यात महिला बघत नाहीत, त्यात लहान मुलं बघत नाहीत, आणि म्हणून आज त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो आहोत। आणि जोपर्यंत हे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन असंच चालू ठेवू पुढे। नेमके सरकारची शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची अशी मागणी आहे, हे सरकार त्यांची मागणी का मान्य करत नाही आणि मनसेच्या वतीने नेमकं एजंटची भूमिका काय का माहिती का मान्य करत नाही? याचा अर्थ अहंकार आला, जसा रावणाला अहंकार आला, जसा दुर्योधनाला अहंकार आला, त्याच पद्धतीने तसा कंसाला अहंकार आला। समोरच्या व्यक्तीला एकदम क्षुल्लक समजायचं, साधं समजायचं, पण त्याचा परिणाम जो काय होतो तो यांना भोगावा लागेल यांना। कारण यांच्या दृष्टीने हे जे विरोधक आहेत ते क्षुल्लक आहेत, पण नाही, हे कॉर्पोरेट जे आहेत हेच आता हेच म्हणतात ना की दिल्लीची तख्त राखतो। खऱ्या अर्थाने दीपक जो हे आहे
टिप्पे त्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातून चालू केलेले आहे आणि तोच खऱ्या अर्थाने ही ज्योत मला तर वाटतं ही वणवा पेटेल याचा वणवा पेटण्याच्या अगोदर यांनी त्वरित सावध व्हावं आणि राजीनामा द्यावा. मला तर वाटतं त्यांनी जी मागणी केलेली आहे पंतप्रधानांची किंवा याची त्या सर्व त्यांनी मान्य करावं आणि यांनी पुढे राज्य करावं असं. आज या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी उतरलेला आहात आणि तुमची टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी वेगळी आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी आज डोंबिवलीकर म्हणून रस्त्यावर उतरलेला आहात. खरं तर आपल्या डोंबिवलीतील देखील एक जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थी या नीट परीक्षेत त्यांनी एंट्रन्स गेलेलं, त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी देखील आमच्याकडे या येत होत्या. मला असं वाटतं सरकारने हे कुठेतरी थांबवावं. एका मंत्र्याचं, शिक्षण मंत्र्याचं जे कोणी प्राधान्य त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अन्यथा 2014ला याच तरुण पिढीने यांना खांद्यावर उचललेलं अब की बार मोदी सरकार वगैरे, आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका येतील तेव्हा हीच तरुण पिढी, हाच सगळा महिला वर्ग यांना खाली निवडणुकीत खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकारकडे काय मागणी आहे? जो प्रकार आपण बघितला जंतर मंतरवर, त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि प्रचंड रोष जो आहे तो देशभरातून व्यक्त होताना दिसतो. खरं तर आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी देखील तिकडे जाऊन यांची भेट घेतलेली समस्त आंदोलकाची. त्यांनी देखील तिथे सत्य परिस्थिती पाहिली. आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्राच्या वतीने हीच त्यांना अपेक्षा आहे की तातडीने हे सगळं थांबवावं. एक राजीनामा घेऊन तुम्हाला असंख्य विद्यार्थ्यांचं त्यांचं जे काय होतं, एकीकडे तुम्ही सरकार लाडकी बहिणीचे पैसे वाटते आणि दुसरीकडे त्याच मुवमेंटला 22 वर्षाची मुलगी असू दे किंवा 20 वर्षाची मुलगी असू दे, त्यांना काय प्रकारे आपण सोशल मीडिया सगळं बघतोच आहे. मला असं वाटतं आहे की एक राजीनामा देऊन हा सर्व प्रकरण थांबवण्यात येऊ शकतो. मेरा नाम समीर मौर्य है. हम लोग 2 लोग थे, मैं और मेरा दोस्त था. हम लोग वहाँ पे गए थे और वहाँ पे माहौल बताऊँ तो कम से कम लाखों में बच्चे वहाँ पे आए थे. क्या वो सब लोग आतंकवादी थे? यही सवाल मुझे सरकार से पूछना है. जिस तरह से आपने उनके ऊपर स्मोक बॉम्ब डाले, उनको मारा, जो भी चीज़ आपने उनके ऊपर की वो क्या संविधान में आती है, वो मुझे उनको पूछना है सरकार को. अगर एक भी मतलब मेरे आंखों के सामने एक भी स्टूडेंट ने कुछ भी पथराव या कुछ कोई भी ऐसी काम नहीं किया था जिस वजह से पुलिस लाठीचार्ज करे, फिर भी पुलिस लाठीचार्ज कर रही थी, हमको भगा रही थी वहाँ से. पुलिस जो लोग नीचे आराम से बैठे थे उनके ऊपर डायरेक्ट स्मोक बम डाले जा रहे थे. तो ये चीज़ ज़रा भी मतलब सपोर्ट करने लायक है नहीं. हमारा सिर्फ एक ही मांग है, सरकार अकाउंटेबिलिटी ले, सामने आए और सोनम सर से और जो भी वहाँ पे बैठे उनसे बात करें. 500 मीटर पे पार्लियामेंट था, वहाँ से अगर सरकार एक कॉल भी करती थी कि जो भी हुआ है स्टूडेंट को जाने दीजिए, हम लोग आपस में मिलके बात करते, क्योंकि इतने अगर लोग एक जगह पे इकट्ठा हुए तो वो कॉमन है, वहाँ पे कुछ ना कुछ होना ही है. तो सरकार के हाथ में था कि सब चीज़ रोक सकती थी सरकार, लेकिन सरकार को कौन सी पावर दिखानी थी मुझे पता नहीं. ये जो पावर सरकार ने दिखाई है वो ज़रा भी एक्सेप्टेबल नहीं है. बाकी मैं कुछ बोलना नहीं चाहता. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.